विखे पाटील आपल्यासोबत आहे, आपण त्याच्याशी बोलणार आहोत. जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीनं म्हटलेलं आहे की केवळ 98 कुणबी दाखले देण्यात आलेले आहेत. 594 जणांनी अर्ज केले होते, मात्र 3.5 महिन्यामध्ये केवळ एवढ्याच जणांना हे मिळालेले आहेत. सरकारवरती खापर फोडलं, अधिकाऱ्यांवर खापर फोडलं. नाही, म्हणजे जरांगे पाटलांची जी भूमिका आहे, म्हणजे त्यांनी जी चिंता व्यक्त केली ती बरोबर आहे. शेवटी ज्या भावनेतून हे सगळं आंदोलन उभं होतं की लोकांना दाखले मिळावे, त्यासाठी आम्ही उपाययोजना केल्या. त्रिसदस्यीय समिती गावपातळीवर स्थापन केल्या आहेत. आता मी सातत्यानं विभाग आयुक्तांशी बोलतोय आणि अहवाल मागवला मी. त्यामध्ये असं अहवाल सांगतो की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्ह्यानी सगळ्या गावपातळीवर समित्या तयार झालेल्या आहेत. आता सभागृहसुद्धा मी त्या भागातील जे आमदार मोदी असतील त्यांनी काय केलं, कधी माझ्याकडे तक्रार केली नाही किंवा त्यांनी काय अशी त्या संदर्भात माहिती मला दिली नाही की दाखले मिळतात नाही मिळत. मी परत आलेल्या दाखल्याची टक्केवारी कमी आहे, बरोबर आहे. आता मी हेल्पलाईन सुरू करतोय तातडीनं की ज्यामुळे लोकांना थेट हेल्पलाईनच्याद्वारे माहिती कळवता येईल. काही ठिकाणी त्रिसदस्यीय समितीकडून अडवणूक झालेली अशी माहिती तक्रार आहे. काही ठिकाणी उपविभागीय अधिकाऱ्याच्या सर्व कार्यवाही होत नाही अशी तक्रार आलेली आहे. हे सगळं मी असेसमेंट हे करतोय, आम्ही असेसमेंट करतोय. पण निश्चितपणे दाखले देण्याबद्दल गती कशी देता येईल या संदर्भात आम्ही एवढं 1 महिनाभरात निश्चितपणे कारवाई करतो. सरकारी अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही आहे असं सुद्धा जरांगे पाटील म्हणत आहेत आणि योग्य ती कारवाई या संदर्भात व्हायला हवी, अन्यथा पुढचं पाऊल घेतलं जाईल असा इशारा सुद्धा देतो. मी जरांगे पाटला करणार आहे आणि आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की शासन गंभीरच आहे. पण जर प्रशासकीय पातळीवर काही त्रुटी असतील, त्यांना अडचणी असतील, आता अधिवेशन संपल्यानंतर मी स्वतः बैठक घेईल विभागीय आयुक्तांच्या बरोबर सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांची. निश्चितपणे मार्ग काढू आपण. महायुती म्हणून आता तिन्ही पक्ष एकत्र लढणार आहेत, यावर शिक्कामोर्तब झालं. काल रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाली. हा निर्णय किती महत्त्वाचा आहे? सगळ्यात महत्त्वाचं आहे. महायुतीच्याच स्तरावर महायुती म्हणूनच निवडणुकीला समोर गेलं पाहिजे ही माझ्या पहिल्यापासून भूमिका होती. एक चांगली गोष्ट आहे. त्या दृष्टीने कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह निर्माण होईल. पण केसरकर म्हणतात की पूर्वीच जरा निर्णय झाला असता स्थानिक स्वराज्य संस्थेचा तर बरं लढून गेले त्याच्यावर काय चर्चा करणार. आता पुढे आपण काय करायचं त्याच्यावर निर्णय होतोय, समाधान आहे. बातचीत केल्याबद्दल. आपल्यासोबत आता बोलण्यासाठी आहेत शरद सोनावणे, जुन्नरचे आमदार आहेत. बिबट्याचा परिवेश करून त्या